नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया हिवाळी अधिवेशनातल्या टॉप 9 घडामोडी। विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून चर्चा, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार अदिती तटकरेंची माहिती। तर लाडकी बहीणचे 2100 रुपये कधी जाहीर करणार, जयंत पाटलांचा सवाल। लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगापलटी केला। योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। विधानसभेत जयंत पाटील आणि शंभूराज देसाईंची जुगलबंदी। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा। जयंत पाटलांचा फडणवीसांसह शिंदेंना टोला। तर आम्ही 1 नंबर 2 नंबर अदलाबदली करत असतो। नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया हिवाळी अधिवेशनातल्या टॉप 9 घडामोडी। विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून चर्चा, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार अदिती तटकरेंची माहिती। तर लाडकी बहीणचे 2100 रुपये कधी जाहीर करणार, जयंत पाटलांचा सवाल। लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगापलटी केला। योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। विधानसभेत जयंत पाटील आणि शंभूराज देसाईंची जुगलबंदी। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा। जयंत पाटलांचा फडणवीसांसह शिंदेंना टोला। तर आम्ही 1 नंबर 2 नंबर अदलाबदली करत असतो निशाणा। महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून वेळापत्रकात पुन्हा बदल, निवडणुकाही लांबणीवर जाण्याची शक्यता। मनपा निवडणुकी झाल्या, आता परत की परमनंट राजकीय डिवोर्स होणार। पुढील लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, रोहित पवारांची टीका। महायुतीत राजकीय डिवोर्स होणार हे दिवास्वप्न, आम्ही एकत्रच राहणार, केसरकरांचं रोहित पवारांना उत्तर। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचं विधेयक मंजूर, काही सुधारणा न होताच विधेयक मंजूर झाल्याने सदस्य नाराज। तालिका सभापती नीलम गोरे यांनीही या विधेयकावर असमाधान व्यक्त केले। या प्रकरणी शनिवारी सभापतींच्या दालनात बैठकीचं आयोजन। नागपूर अधिवेशनात अनेक आमदारांची पंचतारांकित हॉटेलला पसंती। शासकीय निवासस्थान असतानाही हॉटेलमध्ये वास्तव्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही पंचतारांकित हॉटेलमध्ये। कोट्यवधी रुपये विधान भवनासाठी खर्च, पण एकही मंत्री राहत नाही। रवी भवनात एकही मंत्री राहत नाहीये, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची टीका। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट झाले, मंत्री नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। हिंदू विरोधी भूमिका घ्यायची असते तेव्हा उभाटा सर्वात पुढे असतो, नितेश राणेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। नाशिकमध्ये छोटी मोठी झाडं तोडणार आणि 15,000 झाडं आज नाशिकमध्ये दाखल होणार, गिरीश महाजन यांची माहिती। शिकागोच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर। गोगावलेंसह दळवींच्या खात्याची सखोल चौकशी करण्याची मागणी। तर एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं, गोगावलेंचं प्रत्युत्तर। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा नवा प्लॅन। शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार, निधीबाबत आमदारांच्या तक्रारीचं निवारण करणार। शिंदे सेनेचे आमदार त्यांचा मित्रपक्ष फोडण्याच्या मागे लागले। 2029ला भाजपला दोन्ही पक्ष विकलांग करायचे, भास्कर जाधवांची भाजपवर टीका। संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या दोन्ही अधिकारी निलंबित, चौकशीअंती कारवाई होणार, शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती। पुण्यात भाजप शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाला धक्का देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी घेतले भाजपचे अर्ज, आजी माजी आमदारांच्या मुलांनीही अर्ज नेल्याची माहिती। पहिल्या टप्प्यात सर्व पक्ष 11 माजी नगरसेवक भाजपात येणार असल्याचीही चर्चा।